या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचं त्यांनी म्हणत, माझी तब्येत आता चांगली आहे, माझे गाव आहे, त्यामुळे पोलीस मला अंतरवालीमध्ये जाऊ देतील असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल ते बोलले की देवेंद्र फडणवीस एका हाताने आरक्षण देणार आणि गुणरत्न सदावर्तेला दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार। देवेंद्र फडणवीस हे गुणरत्न सदावर्ते यांचे श्रद्धेय आहेत, ते नेहमी त्यांना श्रद्धेय म्हणून संबोधतात। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य झाली पाहिजे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगतो की मराठा समाज मागास सिद्ध ठरलाय, आम्हाला ओबीसींचं आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण 10% वाढवायला हरकत नाही असे यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। चांगली आहे, 2 दिवस आता गावाकडे थोडा आराम करायचा आणि पुन्हा एकदा सांगतो की जर गृहमंत्र्यांनी दडपशाहीनं लावलेली संचारबंदी जर गावात उठवली असली तर समाजाने भेटायला यावं आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती पुन्हा एकदा आपण येऊ नका, आपल्याला कायद्याचं पालन करायचं। आता अंतरवालीमध्ये संचारबंदी आहे तर तुम्हाला तिथे पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील, काही मनात शंका आहे का? अजिबात नाही, शंका नाही, का नाही येऊ गाव आहे का काय माझं एवढं गृहमंत्री थोडं दडपण आहे त्यांचं, गृहमंत्र्याला ते असं करायचं, गृहमंत्र्यांनी असेल बहुतेक ते आता, कारण इतक्या दिवस राहणं काही शक्य नाही। तर 10% बद्दल तुम्ही नेहमी चर्चा व्यक्त ही शंका व्यक्त केलेली, शेवटी आज गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिलेलं 10% आरक्षण। वा, हे माहिती होतं आम्हाला, फडणवीस साहेब एका हातानं देणार आणि दुसऱ्या हातानं याचिका दाखल करायला लावणार, कारण ती श्रद्धे आहे त्यांची। सदावर्ते साहेब हमेशा त्यांना श्रद्धे देवेंद्रजी म्हणत असतात, म्हणजे जीवाभावाचा माणूस असल्याशिवाय होत नाही आपल्याला। म्हणूनच आम्ही आमच्या मागणीवरती ठामे ओबीसी आरक्षणाने सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करणं, त्यात नुसतं सगळ्या सोयऱ्यात मराठीचं कल्याण होणार नाही, ओबीसी जेवढ्या काय जाती आहेत त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत, म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिले ते सुद्धा त्यात येणार आहेत। म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून काम नाही केलं, सगळ्या जाती धर्माचं काम केलं आणि मी त्याच्यावर ठाम कायमस्वरूपी ठाम राहणार। मराठा समाज मागाससिद्ध ठरलाय, तो मला ती ओबीसी आरक्षणात घ्यावा लागेल आणि त्याची कॅप मोदी साहेबांपासून वाढवा, 102वी, 3वी आणि 105वी घटना दुरुस्ती करावं लागेल। आणि जर राज्याला अधिकार दिले असले असं जर शिंदे साहेबाचं म्हणणं असलं तर राज्याला अधिकार दिलेले तर ओबीसी आरक्षणात 10% घ्यायला अडचणच नाही। मग कॅप वाढवा, तुम्ही सगळेजण जे आमदार भांडतात नाही तर मराठीचं परत वाटवा म्हणून नेत्यासाठी स्वतःचे, मी नेत्याला बोललो, पक्षाला बोललो, तर हे आमचे मराठीचे आमदार आणि नेते मला भाडायला लागले आणि माझ्याविषयी षडयंत्र तुम्हाला अटक करायला निघाले, मध्ये मराठींचे मुर्दे पाडायला निघालेत पोरांचे। त्यांनी जरा शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सोबत घेऊन जरा दिल्लीला जाऊन त्याची कॅप वाढवली तर म्हणजे त्या 200-250 लोकांना ते 10% घेतात, आम्ही तर ओबीसी आरक्षण 10% जर ओबीसी दिलं तर तुमचं सगळं आंदोलन सगळं बंद होईल। हे 10% ओबीसी 200-250 जणांसाठी किती घणी मागणी केली, त्यांच्या लेकराचं वाटलं होऊ नये म्हणतो, सगळ्या सोयरीचे केल्यावर आणि ठरलेल्या त्या 4-5 गोष्टी ज्या आहेत, गॅजेट, गुन्हे मागं घेणे, जे फडणवीस साहेबांनी जे शब्द दिलेले त्यावरच बोलतोय, त्याच्यापेक्षा शेपूट लांबलेलं नाही, ते करावं। आंदोलन करायचंच कशासाठी आम्हाला, आणि राजकारण तर अजिबात नाही करायचं। ठीक आहे, धन्यवाद। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।